नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी ट्रेडिशन मध्ये. आज आपण बघणार आहोत रिक्स टू मॅनेजमेंट अँड सायकोलॉजी. तर मित्रांनो, ही सायकोलॉजी आणि रिक्स टू मॅनेजमेंट नक्की काय? मी कसं ट्रेड घेतले पाहिजे, कसं काय घेतलं पाहिजे, आपल्याला ते सर्व माहिती आहे. तर मित्रांनो, रिक्स टू मॅनेजमेंट हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे ट्रेडिंग मधला. जर मी ट्रेडिंग करिअर चूज करतोय आणि चूज केलेलं आहे, तर रिक्स टू मॅनेजमेंट नुसारच मला जायचं. रिक्स टू मॅनेजमेंटचा एक सुद्धा रूल मी काय तर ब्रेक नाही करणार. ते फॉलो केल्यानंतर सायकोलॉजी जे काही रूल आहे ते फॉलो केल्यानंतर तुम्हाला कोणीच ट्रेडर बनण्यापासून थांबवू शकत नाही. तर मित्रांनो, कुठलाही टाइम न वेस्ट करता आपण सर्वात प्रथम बघणार आहे की रिक्स टू मॅनेजमेंट अँड सायकोलॉजीचा फर्स्ट पॉइंट. ओके मित्रांनो, रिक्स टू मॅनेजमेंट जेव्हा आपण बोलतो तर म्हणजे काय? तर समजा मी एक ट्रेड घेतलेला आहे, समजा मी हा ट्रेड घेतलेला आहे. ओके, मित्रांनो, मला सांगण्याचा उद्देश नाही. तर मी इथं काय केलेलं आहे, तर हा ट्रेड घेतलेला आहे, बरोबर. जेव्हा हा मी इथं ट्रेड घेतलेला आहे तेव्हा मला काय, तर मी काय ड्रॉ केलं, काय केलेलं आहे, तर अप पोझिशन मी लावलेली आहे. काय लावलेली आहे? अप पोझिशन मी लावलेली आहे. तर कशासाठी लावलेली आहे? आता मित्रांनो इकडे बघा. आता हे जे काय आहे, हा माझा टार्गेट आहे. काय म्हणू शकतो आपण? टेक प्रॉफिट. टेक प्रॉफिट आहे आणि हा माझा काय स्टॉप लॉस आहे. तर हा स्टॉप लॉस कशासाठी? हा स्टॉप लॉस याच्यासाठी आणि हा टार्गेट कशासाठी? आपला प्रश्न पडत असेल तर आपण जेव्हा इकडे बघतो, एक मिनिट, इकडे काय तर 4, इथं याचा अर्थ काय होतो? तर 1:4. हा काय झाला माझा रिक्स टू रिवॉर्ड. R:R म्हणजे रिक्स टू रिवॉर्ड. तर R:R म्हणजे काय? म्हणजे जर मी 10 रुपये रिक्स करतोय तर मी घेताना किती घेतोय? 40 रुपये घेतोय. तसंच मी इथं रिक्स किती केली आहे? तर इथे मी $20 रिक्स केलेले आहे. क्वांटिटी किती? 0.02 क्वांटिटी. प्रॉफिट किती? $80. तर हा काय झाला माझा रिक्स टू रिवॉर्ड झाला. प्लस जे सायकोलॉजिस्ट काय म्हणते, हो माझ्या मनाला माहिती की मी हा $20 लॉस घेऊ शकते, याच्यापेक्षा जास्त लॉस मी घेऊ शकत नाही आणि मी कम्फर्टेबल आहे लॉस मध्ये. तरच काय, तर मी हा रूल फॉलो करणार आहे. तरच नाही तर हा रूल जो आहे तो आपल्याला कंपल्सरी फॉलो करावाच लागणार आहे. 1:3, 1:4. आता काही काही मुलं 1:3 पण घेऊ शकतात. इथपर्यंत त्यांचं प्रॉफिट येऊ शकते. त्यानंतर इथपर्यंत त्यांचा प्रॉफिट येऊ शकते 1:2. पण माझं काय, तर माझं टार्गेट मोठं आहे, म्हणून मी 1:4 साठी अप्लाय केलेला आहे. मला माहिती माझा सेटअप होता आणि मी ट्रेड घेतला. यालाच काय म्हणतात, तर सायकोलॉजी पण म्हणू शकतो आपण. रिक्स टू मॅनेजमेंट जर का आपलं बरोबर असेल तर समजा आता मी काय, तर हा एक ट्रेड घेतला, यात मला किती, मला $100 होते माझ्याकडे. आता मी काय, तर माझा फर्स्ट ट्रेड काय, तर फर्स्ट ट्रेड घेतल्यानंतर मला समजा लॉसच झाला. आपण सर्वात वर्स्ट मधली वर्स्ट सिच्युएशन पकडू, मला $20 लॉस झाला. $20 लॉस झाला. तर माझं कॅपिटल किती राहिलं? 180. ओके. त्यानंतर मी एक ट्रेड घेतला, माझा सेटअप आला, मी ट्रेड घेतला. मला काय आलं, तर टार्गेट हिट झालेलं आहे. तर माझं किती टार्गेट हिट झालेलं आहे? $60. तर माझा अकाउंट ग्रो होऊन किती आलंय माहिती? $240. $140. एक मिनिट, 200 आहे.
तर काय झाले $240. समजतंय? माझं सांगण्याचा उद्देश असा आहे की समजा मी $200 ट्रेड करतोय, तुमच्या खिशात $200 आणि तुम्ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी भेटली, हा आपला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि तुम्ही काय केले तर $20 रिस्क केले, त्याच्यात तुमचा लॉस झाला, त्यानंतर डबल तुम्हाला तीच बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दिसली, मग $20 काय तुम्ही डबल रिस्क केले. रिस्क करणे म्हणजे गेले का? तसं नाही, तुम्ही जे रिस्क करताय तर ते गेले नाही, तुम्ही रिस्क केलेले आहे, अजून एसे थोडी हिट झाली, टार्गेट तर पण हिट होऊ शकतो ना मित्रांनो. तसंच मी इथे डबल एकदा रिस्क घेतली आणि माझा अकाउंट $60 प्लस $240 झालं, म्हणजे माझं हे $200 अकाउंट 240 म्हणजे $40 वाढलं, तर इथं काय तर मी प्रॉफिटेबल आहे. त्याला काय म्हणतात तर रिस्क टू रिवॉर्ड म्हणतात. पण ह्यामध्ये माणसाला काय होऊ शकतं तर लालच येऊ शकतं. लालच म्हणजे ती आपली सायकोलॉजी. आपल्याला जी काही क्वांटिटी समजा मी 0.02 ने ट्रेड करते, जी आपली जी काही क्वांटिटी तर मी 0.02 ने जर का मी ट्रेड करत असेल ना, तर मी काय करणार आहे, जोपर्यंत माझं कॅपिटल समजा 200 किंवा 100 150 ते 200 मध्ये डॉलर ज्याच्याकडे असतील ते इतकी लॉट साईज घेऊ शकतात. जोपर्यंत माझा अकाउंट $500 होत नाही तोपर्यंत मी क्वांटिटी वाढवणार नाही. जेव्हा 500 होईल तेव्हा मी किती घेईल 0.05 घेईल. याला काय म्हणतात तर रिस्क टू रिवॉर्ड म्हणतात. आता ठीक आहे, तर क्वांटिटी का वाढवायची नाही, क्वांटिटी वाढवली, समजा माझा अकाउंट $200 0.02 लॉट घेत होतो, $20 रिस्क होती, $60 प्रॉफिट होता, म्हणजे 0.01 ला किती $10. समजा आता मी 0.05 रिस्क घेतो, मी फक्त 0.03 लॉट वाढवते. 0.05 लॉट जेव्हा मी वाढवते तेव्हा मी रिस्क किती घेणार आहे, मी तेव्हा $50 रिस्क घेणार आहे आणि प्रॉफिट जरी मी 150चा म्हणतोय, पण मग हा $50 माझ्या कॅपिटलला मॅच होतो आहे का, तर नाही होती. याला सायकोलॉजी म्हणतात मित्रांनो. मग कुठे म्हणजे रिस्क टू मॅनेजमेंट कशी फॉलो करायची कशी नाही करायची हे सर्व आपल्याला इथं कळतं आणि का करायची. समजा मी इथं रिस्क टू मॅनेजमेंट फॉलो केली या ट्रेडमध्ये आणि माझा लॉस जरी झाला तरी माझ्याकडे कॅपिटल $180 आहे, पण मी इथं रिस्क टू मॅनेजमेंट फॉलो नाही करत आहे आणि माझ्याकडे $200 मधलं $50 लॉस होतोय, माझ्याकडे किती राहत आहे 150. डबल समजा मी ट्रेड घेतला, इथं मला काय तर $60 प्रॉफिट झाला रिस्क टू मॅनेजमेंट फॉलो करून, इथं माझ्याकडे $240 आहे आणि इथं माझी सायकोलॉजी काय तर खराब झालेली आहे. कारण की का तर मी एक ट्रेड घेतलेला होता, त्याच्यात मला जो 2 पेक्षा जास्त ट्रेड घेऊन याच्यात लॉस होणार होता तेवढा एका ट्रेड मध्ये झालेला आहे. तर माझी सायकोलॉजी खराब आहे. लगेच मी दुसरा ट्रेड घेईल की मी $50 रिकवर कसे काय करू, बरोबर की नाही. हे $50 मी इथं रिकवर कसं काय करू, मी अजून एक ट्रेड घेईल आणि मी अजून एक SL खाऊन माझ्याकडं फक्त आणि फक्त $100 उरलेले राहतील. याच्यात काय तर लालच वाढते, याच्यात काय तर ग्रीडीनेस वाढते, याच्यात काय तर आपलं माइंड जे आहे ते फ्लक्च्युएट होते, म्हणजे आपली धांदळ होती. मराठी भाषेत सांगायचं आपली काय तर आपली धांदळ होती आणि धांदळ कधीच होऊन द्यायची नाही. रिलॅक्स माइंड ट्रीट करायचं असतं. तर लगेच आपण पुढे बघू तर सायकोलॉजी याच्यात कशी वर्क केली आपण बघू. ठीक आहे, आता हा जो ट्रेडर आहे तर त्याला काही टेन्शन नाही, तो डबल $20 रिस्क करेल. ठीक आहे, डबल एकदा एसेल झाला, ठीक आहे, त्याच्याकडे $220 आहे, डबल एक ट्रेड घेईल, ठीक आहे, डबल एक प्रॉफिट झाला, ठीक आहे, त्याच्याकडे $280 झाले, किती 280, आणि हा ट्रेडर अजून एकदा रिस्क करेल आणि इथंच काय होईल तर संपून जाईल. इथं त्याच्याकडे फक्त आणि फक्त $50 उरले, कारण की हे त्यांनी सर्व लॉसेस केलेले आहे. किती $150.
तर मित्रांनो ही असती सायकोलॉजी. आणि मनी रिलेटेड तुम्ही काय समजा की मित्रांनो, मनी रिलेटेड आपल्याला हे समजायचं की तुम्ही विचार करा, ओव्हर ट्रेडिंग का नाही करायची. ओव्हर ट्रेडिंग याच्या करता नाही करायची. OVER ओव्हर ट्रेडिंग जी आहे का नाही करायची किंवा गॅमलिंग का नाही करायची. मला एक सांगा मित्रांनो, जर तुम्ही साचून कॅपिटल आणताय ना, समजा 20,000 आणताय, समजा माझ्याकडे 20,000 रुपये मला मी आणले, तर मित्रांनो विचार करा, हे माहिती काय 20,000 आहे, हातात 20,000 आहे असं इमॅजिन करा. हातात काय त्या 20,000 रुपये असं इमॅजिन करा. जेव्हा तुम्ही असं इमॅजिन कराल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की ओव्हर ट्रेडिंग मार्केटमध्ये का नाही करायची. ठीक आहे. आणि आज समजा तुम्ही आता एक ट्रेड घेतला, तुम्ही त्याच्यात तुमचा 2,000 रुपये केले, त्याच्यातून 20,000च्या हातात 10,000ची 2 बंडल, त्याच्यातून एका बंडल मधनं 1,000, एका बंडल मधनं 1,000 गेले. मग तुम्ही दुसरा ट्रेड घेता, कारण का ते 2,000 रिकवर होतील. इथनं तुमचे 4,000 गेले. ह्या हातातून 2, ह्या हातातून 2. विचार करा मित्रांनो, तुमच्या हातातून 6,000 रुपये डायरेक्टली गेलेले आहे. आता तुमच्याकडे 20,000च्या बंडल मधनं फक्त आणि फक्त 14,000 रुपये उरलेले आहेत. त्याच करता प्रत्येक ट्रेड एकदम आपल्या रिस्क मॅनेजमेंटनी घ्या. डे लॉसेस ठेवा, किंवा मी एक दिवसाला एकच ट्रेड घेईल असं ठेवा. मी रिस्क मॅनेजमेंट 100% फॉलो करेल, जेणेकरून माझ्या पहिल्या ट्रेड मध्ये जर का 2,000 रुपये लॉस झालेला असेल, दुसऱ्या ट्रेड मध्ये 6,000 रुपये कमवला, आणि तिथनं माझं जे काही कॅपिटल आहे ते मी 24,000 रुपयापर्यंत नेईन. हाच आहे रिस्क मॅनेजमेंटचा खेळ आणि सायकोलॉजीचा खेळ. धन्यवाद मित्रांनो. प्लीज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचा भाऊ इतका अपमान सहन करून वरती येतोय ना मित्रांनो, की भगवंत पण त्याला बनवताय. तर तुम्ही पण काय, तर प्लीज सपोर्ट करा. धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब करा.